नमस्कार मित्रांनो. खरं तर सणासुदीचे दिवस सुरू झालेत आणि रक्षाबंधन अगदी तोंडावर आलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या एक योजना खूप गाजते, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि अजित पवारांनी ही लाडकी बहीण योजना आणली. आता या लाडक्या बहीण योजनेबद्दल विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली होती. ज्यांनी बहिणी विरुद्ध बायकोला उभं केलं तो लाडकी बहीण योजना घेऊन येतोय. ज्यांनी आपल्या बहिणीला मानलं नाही तो राज्यभरातल्या बहिणींचं काय कल्याण करणार आहे वगैरे वगैरे अशा बऱ्याच टीका अजित पवारांवरती आणि पर्यायाने महायुतीवरती होताना आपण ऐकल्या असतील, बघितल्या असतील, वाचल्या असतील. आणि आता याच निमित्ताने अजित पवारांनी माफी मागितलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 ही वादळी ठरली आणि या निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. ज्या अजित पवार कधीही शरद पवारांना सोडणार नाही असं वाटत होतं, त्या अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री पद घेतलं. आणि हे सगळं झाल्यानंतर बारामतीच्या जागेबद्दल काय असा प्रश्न सुरू झाला. आणि त्यावेळेला सुरुवातीला अशा चर्चा रंगल्या की सुनेत्रा वहिनींना ताईंविरुद्ध तिकीट मिळणार आहे. कित्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हे देखील सुचत नव्हतं. कारण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही बुचकळ्यात आहे की खरंच अजित पवार शरद पवार वेगळे झालेले आहेत का. आणि आपण कित्येकदा ऐकले असेल की अजित पवार त्यांच्या भाषणातून सांगतात, अरे बाबांनो मी आता परत जाणार नाहीये, अरे बाबांनो मी आता वेगळा झालेलो आहे, आता तुम्ही कॉन्फिडंट राहा वगैरे. या शब्दातच कार्यकर्ते का बुचकळ्यात आहे हे तुम्हाला कळत असेल. आणि मग कार्यकर्ते गोंधळात होते, ताई उभ्या राहणार, वहिनी उभ्या राहणार, आपण कोणाच्या बाजूने राहायचं वगैरे वगैरे. आणि कित्येक लोकांना हे वाटत होतं की अजित पवार सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध उमेदवार देणार नाहीत. त्या लोकांना एक विश्वास होता की अजित पवार बहिणीच्या विरुद्ध निवडणूक लढवणार नाही. कारण अजित पवार हे तसे संघर्षातील नेते आहेत. अजित पवार हे तसं जर बघितलं तर एकदम निर्भीड, स्पष्ट बोलणारा, स्पष्ट एखाद्याची बाजू घेणारा नेता आहे. आणि यांच्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही अपेक्षा नक्कीच नव्हती. परंतु झालं उलटच. सुनेत्रा पवार यांना बारामतीची उमेदवारी देण्यात आली आणि अजित पवारांबद्दलचा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेला विश्वास आणि आदर याला तडा गेला. हे कमी होतं की काय म्हणून सुनेत्रा पवार यांच्या मतदानासाठी, यांच्या निवडणुकीसाठी भाजपने तेथे पूर्ण ताकद लावली. ती ताकद लावत असताना सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द बोलण्यात आले. ती ताकद लावत असताना शरद पवारांवरती खालच्या स्तरावरती जाऊन टीका झाली. आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत होता. एका बहिणी विरुद्ध बायकोला कसं निवडून आणण्याचा प्रयत्न होत होता हे महाराष्ट्र बघत होता. आणि यातूनच सुनेत्रा पवार यांचा खूप मोठ्या फरकाने पराभव झाला. अजित पवार हे पराभूत झाले आणि त्याच्यानंतर बरीच टीका त्यांना सहन करावी लागली. आणि याचे परिणाम आता महाराष्ट्रभर दिसतायत. म्हणून की काय, अजित पवार सध्या गुलाबी कोट घालून फिरतायत. अजित पवार त्यांच्या भगिनींचं मतदान मिळावं म्हणून बॅनरवरती गुलाबी रंग लावतायत. आणि अजित पवार यांच्यावरती त्यांच्या बहिणी नाराज होऊ नये म्हणून लाडकी बहीण योजनाला प्रोत्साहन देत आहे. आणि याच अजित पवारांनी आता विधानसभा निवडणूक 2024 मध्ये या महिला, महाराष्ट्रातील महिला नाराज होऊ नये म्हणून आता जाहीर माफी देखील मागताय. आपली चूक झाली ही त्यांनी आता मान्य केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशी चूक होणार नाही असं देखील अजित पवार म्हणालेले आहेत. कुठेतरी रक्षाबंधन आता येणाऱ्या काळात आहे. आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनींना एक इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या चुकीच्या याच्यातून होतोय की काय, चूक जी आहे ती मान्य करण्यातून होतोय की काय, असंच आता महाराष्ट्राला वाटतंय. येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांना किती मतदान भेटेल, लाडक्या बहीण योजनेचं पुढे काय होईल, गुलाबी रंग अजित दादांना मतदान मिळवून देणार का,
हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईलच. परंतु तोपर्यंत जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.